वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. येस सर, आता वाजले आहे 8 आणि ब्लॉग आता स्टार्ट करते बिकॉज याच्या पुढचा एक ब्लॉग संपलेला आहे. आता आजचा सेकंड ब्लॉग आहे हा, तर नवीन ब्लॉग स्टार्ट करते. छान आहे तो, खूप छान. तर रेणू आलेली आहे, म्हणजे ती मेन स्क्वेअरवर आहे. इथून 2 मिनिटात ती पोहोचेल. तर आम्ही खाली जातोय तिला पिक करून, आम्ही इथून चाललोय सगळ्यात आधी डिनरला. तर प्लॅन काही वेगळा होता आणि ऑल ऑफ सडन आमचा प्लॅन चेंज झालेला आहे. ही एवढी मावशी मावशी करते ना, आणि तिला बघून ही किती बोलते ना, आम्ही हे तुम्हाला दाखवलंच. तर चला, जोविन आणि रेणू आहे त्या दोघांना भेटू, आणि ते लोक नाईट स्टे इकडेच करणार आहे आमच्याचकडे. तर एवढ्या वर्षानंतर आम्ही दोघी गप्पा गोष्टी करू. ऑलमोस्ट 5-6 इयर्स झालेले आहे. म्हणजे तिचं लग्न माझ्या 1 वर्ष आधीचं लग्न होतं, तेव्हापासून अशी भेट नाही. म्हणजे मी पुण्याला जाऊन राहायचे तिच्याकडे, ती माझ्याकडे येऊन राहायची. पण असं नाईट स्टे आणि एवढ्या गप्पा गोष्टी ह्या असं म्हणजे तो प्रसंगच नाही आला. कारण की मी पुण्याला गेली, लगेच 3-5 मंथ्समध्ये ती नागपूरला शिफ्ट झाली. ती प्रेग्नेंट होती, मग ती पुण्याला परत आली, तर मग मी नागपूरला आली. त्याच्यामुळे आमचं सगळं म्हणजे टायमिंग मॅच नाही झाले प्रॉपरली. तर आता तिचं बाळ पण 3 वर्षाचं झालं आहे, माझं बाळसुद्धा 2 वर्षाचं झालेलं आहे. तर जस्ट पॉसिबल नाही झालं. त्याचा ऑल ऑफ सडन काही प्लॅनमध्ये चेंज झाला. त्याला कुठे बाहेर जायचं होतं म्हणून मग तो तिकडे गेला आणि ती इकडे येते. तर चला मग इथून पुढे काय करू आणि रात्र कशी राहणार आहे आम्ही दोघींची, किती गप्पा गोष्टी करतो की किती आम्ही झोपतो काय माहिती, काहीच अजूनच डिसाइडेड नाही आहे. बघू, लेट्स सी. चला मग इथून पुढे काय होतं मी तुमच्यापुढे सगळं शेअर करेल. तर तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. चला, बाय द वे, यू आर लुकिंग ब्युटिफुल. तू पण ब्युटिफुल, क्यूट पण क्यूट. क्यूट बोलते ते. मावशीसोबत बोलशील ना, काय म्हणशील मावशीला? कशी आहे? हाय मावशी, तू कशी आहे? हा, असं बोलायचं. गली करायची मावशीला. ओके, गली आपल्या घरी घेऊन ये मग मावशीला आपण. हो. चला, तर परत आलो आम्ही कॉर्नर पॉइंटला. छोटा जयश, तसेच कान त्याचे. The next morning. जयश उठला का? नाही. म्हटलं तो निघाला असेल तर त्याला इकडेच बोलवते, पण त्याला टाइम आहे. जाते तू घरी? हो ना, त्याला पण नाही चाललं. चलो फिर, बाय बाय. किती क्यूट आहे रे तू. बाय बाय लवकर येशील. बाय बेबी. चलो बाय, तू पण आरामात भेटू मग आपण. बाय की ना. लंच ब्रेक आहे का तुझा? कुठलाही एक आकडा त्यांना जो वेळ कळतो तो बोलतो. किती वाजले? 7 वाजले. त्याला कधी येशील किती टाइम नाही विचारला तरी पण 2 वाजता. सर उद्या येईल, परवा 2 वाजता येईल. आजी मागे बसली. जियाना कुठे बसणार आहे? कुठे? जियानाची सीट कुठे आहे? जियाना काही ऐकत नाही आता. हे बघा स्टार्ट सुरू झाली. ग्रिप नाही भेटत बोटला. गोरी छान गाणं आहे. जियाना म्हण ग, म्हण गाणं म्हण, परत म्हण. म्हणते जियाना, म्हणते जियाना गाणं म्हणते. चला, तर पप्पांच्या बर्थडे साठी आम्ही परत आलेलो आहे. 6 जण आहे. 6
जियाना हा कोण आलं? बघ हा दे केक खाते काढावं लागेल. हो तुलाही देणार आहे. कसं काढायचं? प्राऊड ऑफ यू. हे तर डोक्यात नाही आलं लॉजिक. Happy birthday to you. Happy birthday, dear Papa. Happy birthday to you. तुमच्यासाठी काय म्हणतात त्याला? पुष्पगुच्छ. जियाना काय करते? कुठे कुठे बाहेर चाललो की घरी चाललो आता? हा कुठे कुठे कुठे? पार्टी तर झाली. चलो चला. तर असं होता आजचा दिवस आणि जेवण करता करता 4 वाजले. तर आता जाऊ घरी आणि भरपूर असे सगळे कामं आहेत बिकॉज उद्या दिवाळी आहे. आईबाबांकडे सुद्धा जायचं आहे. तर पॅकिंग करायची आहे उद्याची आणि आजची सुद्धा. तर बघू जे काही रिमेनिंग पेंडिंग कामं होते जर आता पॉसिबल झाले तर ते आता करेल. अदरवाईज उद्या उद्याचं सगळं बंद करेल. परवाच करणार. गेल्यावर प्रणव ऑफिस करेल सगळ्यात आधी. आता ती बघा हॅपी हॅपी. आम्ही दोघं जण आलो होतो बाहेर. जियाना घरी झोपलेली आहे म्हणून मम्मी पप्पांना थांबवलं की अर्धा तास थांबा, आम्ही थोडेफार कामं करून येतो. तर ऑल्ट्रेशनचे वगैरे जरा कामं होते ते करून घेतले बिकॉज मी बर्थडेचा ड्रेस तर बोलवला पण मला ना लूज होतोय तो ड्रेस. तर स्मॉल साईज बोलवला तरी लूज होतोय तो ड्रेस म्हणून मग त्याला आणि तो एक्सचेंज करून ते तेवढा वेळच नव्हता म्हणून ऑल्ट्रेशन केलं. त्याचा वेळेवर ऑल्टर केलेला आहे तो ड्रेस. तर तेच करायला ओमकारनगरला आले होते. ते झालं. आईबाबांकडे जाऊ. मम्मीने आणलेलं फराळ द्यायचं आहे आणि आईंकडनं पण फराळ घ्यायचं आहे मम्मीला द्यायला बिकॉज आता इथून पुढे आम्ही नसणार आहे. आम्ही जाणार आहे बाहेर. तर मग आणि जोपर्यंत येऊ आणि मग भंडाऱ्याला जाऊ तोपर्यंत दिवाळी सुद्धा संपून जाणार आहे म्हणून मग आत्ताच देऊन देऊ. आणि 1-2 साड्या सुद्धा द्यायच्या होत्या आईंना तर ते सुद्धा देऊ. तर चला मग इथून पुढे काय होईल तुमच्यासोबत आम्ही शेअर करूच. पण आजचा दिवस खरंच खूप छान होता. सगळ्यात मेन जे आम्ही एक पार्टी अरेंज केली होती, एक गेट टुगेदर अरेंज झालं होतं ते फक्त पप्पांसाठी होतं की त्यांना स्पेशल फील व्हायला पाहिजे. आणि बिकॉज कसं असतं ना आम्ही दोन्ही मुली आपल्या सासरी आहोत
तर आणि त्यांचा तिथे बर्थडे करायला कोणीच नाही, म्हणून मग आमचं असं, आणि आम्ही जाऊ शकत नाही दिवाळी असल्यामुळे, धावपळीत जाणं आणि धावपळीत येणं लेकरांसोबत नाही, एवढं सगळ्या गोष्टी पॉसिबलच नसतात आता. म्हणून मग त्या दोघांना म्हटलं होतं की तुम्ही दोघं येऊन जा. तर ती पण ती रोशुताई सासरी गेली होती, ती पण तिकडनं आली, बर्थडे केला, ती गेली तिच्या सासरी. मी आज सगळी पॅकिंग करेल आणि उद्या आम्ही जाऊ आई बाबा. खूप छान दिवस होता आजचा. पप्पांचा बर्थडे. 63 वर्षाचे झाले ते, पण त्यांच्याकडे पाहून वाटत नाही, कारण खूप मेहनती आहे ते, जितकं ते आतापर्यंत काम करत आले. खरंच थ्रू आउट मी पप्पांचं बघते ना, थ्रू आउट म्हणजे जेव्हापासून म्हणजे मी ॲज अ फादर त्यांना बघते की जेव्हा आपण लहान असो तेव्हा नाही करत, पण आता स्पेशली लग्नानंतरच मी सांगते तुम्हाला, त्याच्या आधी तर मी ऐकतच होते त्यांच्या तोंडून, पण आता पण मी यंग आहो. ते डेली कन्फेशन करतात, मी यंग आहो, मी म्हातारा नाही झालो, आय एम यंग 63, आम्ही यंग बॉय असे म्हणतात. आज जीन्स घातला त्यांनी, असे पण घालतात ते, जर आम्ही ट्रॅव्हल वगैरे करतो तर ते जीन्सच घालतात, हॉटेलमुळे त्यांचं पॉसिबल नाही आहे जीन्स वगैरे घालायला, तर पण ते आज घालतात आणि मला म्हणतात की बघ दीपाली मी 63 आहे पण मी यंग आहे ना. तर खरंच ही शिकण्यालायक आहे त्यांच्याकडनं ही गोष्ट, की तुम्ही आपल्या जीवनावर काय कन्फेशन देत आहे ते ऍक्च्युअल मध्ये ते आपल्या शरीरावर दिसतं त्या सगळ्या गोष्टी. तर ते जे कन्फेशन्स देतात ना त्यांच्या बॉडीवर, त्यांच्या लाईफवर, की आय एम यंग, मी फक्त 63 आहो, तर ते ऍक्च्युअल मध्ये तसे दिसतात पण आणि तसे वागतात पण, आणि त्यांची मेंटॅलिटी पण तशीच आहे. तर असं आहे. तर चला मग इथून पुढे काय करू तुमच्याबरोबर आम्ही सगळं शेअर करणारच आहे. तर ब्लॉग थोडे लेट येते जस्ट बिकॉज ऑफ फेस्टिव्ह. तर काही दिवसात ब्लॉग प्रॉपर सुरळीत वेळेवर येतील डे टू डे. आणि प्रणवचं ऑफिस आज पूर्ण गेलं आहे ना प्रणव, तू केले सकाळी उठून का मग थोडेफार? नाही, फक्त ईमेल्स चेक केले, दॅट्स इट. म्हणजे आज रात्री हा आता घेऊन बसणार आहे ऑफिस फॉर शुअर. करावंच लागेल थोडं, कारण कामं आहेत. असं नाही दिवाळी आहे म्हणून क्लायंटसाठी दिवाळी हा आहेच नाही सण, तो फक्त इंडियनसाठी आहे. चला तर कामं करूच आज घरी गेल्यानंतर, पण त्याच्या अगोदर मला जायचं आहे ग्रूमिंग करायला, कारण उद्या आहे दिवाळी, त्यासोबत आम्ही निघणार आहे फिरायला. तर थोडं तुम्हाला वाटतच असेल की भरपूर दाढी वाढलेली आहे, तर सगळं कटिंग दाढी सगळं करून येईल मी, आणि मग तयारी चालू, मग परत ट्रॅव्हलिंग. हॅपी दिवाळी. अच्छा अच्छा, हो हो, हॅपी दिवाळी का. अरे मला मम्मी काय म्हणते ती, हा डब्बा आईचा आहे, म्हणजे मी बेसाचं मम्मीचा समजून तिला घेऊन दिला मम्मीला. मम्मी आईचा डब्बा आहे, तुमचं नाव लिहिलंय म्हणे मम्मी, आईचं नाव लिहिलंय म्हणे याच्यावर चापले म्हणून. मी तिकडे तसंच नेऊन दिला. हे निलेश नाही का? अच्छा अच्छा, अरे वा, मस्त आहे ना. काय ते ड्रायफ्रुट्स. लोटस पंचर वाटलं असेल ते. आता अमरावतीला गेली होती ना, भरपूर बांधून दिलाय. होतं रे ते. आई डब्बे बिब्बे पण कशी बरोबर लावते. अरे होते तुमच्या एंट्री एवढं नेणार नाही म्हटलं. नाही बरोबर. खालच्या चांगला पूर्ण ग्राउंड फ्लोर पासूनच आवाज येत होता. म्हटलं आई काही घरी नाही आहे आज. जुने पण आहे मम्मी पॉलिथिन. सुरुवातच चांगली झाली ना. तिखट आज नाही, उद्या उद्याचं तूप मी घेऊन येतो. अजून तूप विसरलं म्हटलं. चलो बाय बाय बाय.
आणि ही बघा इतका छान सुंदर असं बाहेर वारा सुरू आहे. आणि कोणी आज दिवाळी करते, मे बी आम्ही तर उद्या करणार आहे. पण बाहेर बघा इतकं छान. आणि जियाना आम्हाला उघडूच देत नाही आहे बघा, रडते. बंद कर बंद कर. केलं 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 बंद केलं झालं. आणि फायनली प्रणव अर्ध्या तासापासून ट्राय करतोय कबोर्ड ओपन करायचा, तर ते ओपन झालंय. थोडं वरून जे आहे ना ते सरकलंय, त्याच्यामुळे लॉक्स मध्ये काहीतरी इश्यू झालाय तो. हा पण आता आम्हाला टूरला जायचंय. टूरवरून आल्यानंतर कार्पेंटर बोलवायचं, इलेक्ट्रिशियन बोलवायचं, भरपूर कामं आहेत ते पूर्ण करायचे. पण सध्या दीपालीचे कपडे आहे खाली, तो ड्रॉवर ओपन झाला. माझ्यापेक्षा जास्त महत्वाचं तुझं आहे. उद्या तुला घालायचे कपडे. हा मी शोधतोय. माझं काही नाही एवढं. ही बघा. हॅलो. असा होता आजचा संपूर्ण दिवस. पप्पांचा बर्थडे, त्याच्यानंतर आईबाबांकडे आम्ही गेलो आणि खरंच खूप छान आजचा दिवस हा स्पेंड झाला. मग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, आनंदी राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.